आज आम्ही आलो आहोत श्री क्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये। या मंदिराला पैसखांब मंदिर असं देखील म्हणतात आणि हा जो समोर खांब आहे या पैसखांबाला टेकूनच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केलेली होती। भारतात इतर सर्व ठिकाणी तुम्ही बघाल पूर्ण जगात खांबांवर मंदिर असतं, पण हे एकच मंदिर असं आहे की ज्या खांबासाठी इथे मंदिर आहे। याच खांबाला पैसखांब असं देखील म्हणतात। हे बघा, या पैसखांबाजवळ बसून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली, शके 1212 साली। पैसखांब मंदिराच्या बाजूलाच महादेवाचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे। हा नंदी आहे आणि नंदीच्या समोरच ही भव्य अशी महादेवाचं लिंग आहे। या मंदिरात एक इच्छापेटी देखील आहे। तुमची जी इच्छा असेल ती एका कागदावर लिहून या इच्छापेटीमध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर मंदिराकडून त्याचं फॉलोअप घेतलं जातं। हे देखील बघा, व्हिडिओ स्टॉप करून हे तुम्ही वाचू शकता, माहिती दिलेली आहे। मंदिराच्या मागच्या बाजूसच हे दत्त मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे। दत्त मंदिरासोबतच इथे कृष्ण भगवान आहेत। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। सोबतच विष्णू आणि लक्ष्मी आहेत आणि ज्ञानेश्वर माऊली आहेत। इथे तुकाराम महाराज आहेत। दत्त मंदिराच्या मागच्या बाजूसच श्री संत ज्ञानेश्वर महाराज उद्यानाकडे जाण्याचा मार्ग आहे। उद्यान खूप मोठं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता उद्यानात सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचं शिल्प आहे। समोर सच्चिदानंद बाबा आहेत। ज्ञानेश्वर माऊली पैसखांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगत आहेत आणि सोबत ते सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहित आहेत। अशा पद्धतीने हे उद्यान आहे। संध्याकाळ झालेली आहे। अतिशय रम्य वातावरण आहे, प्रसन्न आहे, हलका पाऊस पडतो आहे। श्रिया जा, तिथे उभी राहा, समोर जा, मागे। संध्याकाळ झालेली आहे आणि अतिशय कमी प्रकाश आहे।